सदरनाथ महाराज श्री मौलींचं ज्ञान आणि आपल्या अंतःकरणामध्ये असलेलं देहाचं भान, ते देहाचं भान म्हणजे वृत्ती सर्व सुख प्राप्त नसतं. जी वृत्ती भगवंताकडे राहावी आणि जावी, दोन गोष्टी चिंतन करू आणि पुढे जाऊ. वृत्तीनाम मन. मन देहाकडे धावतं का भगवंताला जाणतं, दोन गोष्टीचं अवलोकन करावं लागतं आपल्याला चिंतनामध्ये. मनाचा प्रवाह भगवंताकडे चालू आहे का देहाकडे चालू आहे. म्हणजे मनाला ओढ कुणाची, प्रवाह म्हणजे ओढ. म्हणजे ते मन देहाला माझं म्हणतं का भगवंताला जाण्यासाठी आटोकाट प्रयत्न करतं. देहाला माझं म्हणणारे असंख्य कोटी अब्ज आहेत, पण साधूच्या संगतीत, बोधाच्या शक्तीत, मनाच्या भक्तीत आणि वेदाच्या श्रवणात म्हणजे वेदाच्या रसात जी बुद्धी प्रवाहित होती. रस म्हणजे वेदाचं अनुकरण करणारे मन आणि वेदाचं जे सांगतो, वेद जो बोलतो त्यानुसार अंतःकरणाची प्रक्रिया बदलते. अवस्था, प्रक्रिया नाही, अवस्था. अवस्था कशी बदलते तर मला सांगते पहिल्यांदा आणि मग पुन्हा पुढे जाते. अवस्था म्हणजे तारुण्य एक अवस्था असते, वृद्ध एक असते, म्हातारपण, शेवटी मरण आणि छोटा जन्म, बाळ. मग ही अवस्था नाहीये का एका देहाची? आहे की नाही? मग तशा वृत्तीच्या अवस्था असतात. जसं देहाच्या अवस्था बदलल्या किती वेळा नाव बदललं, तसं वृत्तीचा अधिकार बदलला की नाव बदललं. आधी ती बद्धता आहे, ती बद्ध आहे आणि ती अज्ञानात आहे, ती जगताला मानण्यात आहे, भगवंताला न जाणण्यात आहे. एक मानणं, एक जाणणं, एक होणं, एक कळणं. पॉइंटच आहे वेदांताचे. एक जाणणं, एक कळणं, एक पाहणं, एक होणं. काय होणं? ब्रह्मरूप होणं. एक जाणणं, भगवंताला जाणणं, जगताला पाहणं. पाहणं प्रत्येका संबंधित रिपोर्टी. जाणणं साधूचा संबंध बोधाची शक्ती आहे. साधूच्या संगतीमध्ये श्रवणाच्या साथीनं जे अंतःकरण आत्मरसाकडे जात, बोधाला घेऊन वृत्ती अंतर्मुख होती. संतांच्या महात्म्याच्या कृपेची रीती, संत महात्म्याची कृपा आहे ती. ते बुद्धीला आत नेतातच, किमया आहे त्यांची. ते बुद्धीला बोध देतातच. म्हणून बोध देणारे, वेद देणारे शांत आहे. दुःख देणारे तुम्हाला माहिती आहे, मी सांगत नाही, उघड डोकं खराब करत नाही, माझ तुम्ही करून घ्या काय घ्यायचं. बोध देणारे संत आहेत आणि अज्ञान संपवणारे ग्रंथ आहेत. सुखाला प्रगट करणारा वेदांत आहे. हे नाना शब्द आपण पाहिलेच पाहिजेत. सुख म्हणजे संत, धरायचंच ग्रंथ, बाकी कोणी नाही, कधीच नाही. मग सुखाची आशा करून संसारामध्ये बेधुंद जगणाऱ्याला कधीच सुख माहित नाही. पण संतांच्या चरणावर गेल्यावर, वेदांतात आल्यावर अज्ञान उरतच नाही आणि सुख सरतच नाही. जीवभाव होतच नाही आणि आत्मभाव जातच नाही. हे आमच्या वेदांताची कसोटी आहे. पण मग जिथं सुख आहे ते परमार्थ आहे, जिथं दुःख आहे ते तुमचा संसार आहे, जिथं कळतं ते वेदांत आहे, जिथं अज्ञान जातं ते श्रवण आहे, जिथं भगवंत प्रगट होतो तो ज्ञान आहे आणि त्याचं संताकडून मिलन आहे. साष्टांग दंडवत माऊली. मग संत का श्रेष्ठ, बाकी का कनिष्ठ? हे संसारी किडे का म्हणते मी? कारण दुःख देतात, अनर्थ करतात, चांगल्याला पाय खाली घेतात आणि खोट्याला डोक्यावर उदो उदो म्हणतात. हे आमच्या खात्यात बसत नसतात ते लोक, कधीच नाही. कारण ज्याची तपश्चर्या आवरत जीवन आहे
त्याला ह्या लोकांचं काय गाणे, काय देणं घेणं काय, कुछ भी नाही. त्यांचं जीवन म्हणजे भगवंताचं दर्शन आहे. त्यांचं जीवन म्हणजे आत्मचिंतन आहे. त्यांचं जीवन म्हणजे आपल्या स्वरूपामध्ये राहणे, देहातून बाजूला होणे, नाम आत्मचिंतन. व्यवहार कसा होतो, प्रारब्ध काय असतं, कोण काय म्हणतं, न देणं, नो टेन्शन. कारण ते अंतःकरणात शब्द राहतच नाही, आत्मभाव जातच नाही, व्यवहार मध्ये घुसतच नाही, अविद्यामध्ये शिल्लक उरतच नाही, आणि ब्रह्मज्ञान चित्ताला सोडितच नाही. अशा अंतःकरणातली महान संत असतात. तुम्हाला कधी कळणार? तुम्ही आला LKG डबे खातात येऊ, तुम्हाला काय कळणार ते भूमिका. सोनं तुमचं चप्पल ते सोनार करते, मग तुम्हाला घालता येते. तसं मोक्ष तो देतो आणि भोगता तुम्हाला येते. राम राम माही. सुंदर येस बेटा, येस राधा. ऐका, जसं सोन्याचा अलंकार सोना करतो, तुमचं सोनं त्यांच्या हातात द्यावं लागतं तर अलंकार घडतो. तुमचं अंतःकरण त्यांच्या पायावर टाकावं लागतं तर अंतःकरण ब्रह्म होतं. माती धोंडीकडे दिलं पोट्टीला मन पोराला द्या, कुणाला बोलताला द्या, आम्हाला कशाला द्यायला तुमचं, आमचं बघायचं खातं. तुम्ही कुठे झाले ढोर, आम्हाला करायचे काय? चिंतन आमच्यासाठी आहे, श्रवण आमच्या आयुष्याच्या सफलतेसाठी आहे, भक्ती आमच्या पुण्यासाठी आहे, वेद आम्हाला स्वतःला जाणण्यासाठी आहे, ज्ञान आमच्या मुक्तीसाठी आहे, जगणं त्याच्या प्राप्तीसाठी आहे. हे जीवन आहे. वाव, काय देतो छप्पर फाड के. आणि म्हणूनच अत्यंत हरिकृपा असावी, मग ती संसारात पण परमार्थात पण कुठंच कमी नसावी. परमार्थात ऐकताना साधकाला अडचण येऊ नये, मला असं हरीनं हे करावं, माझ्या साधकाला हात धरून बाहेर काढावं. कशातून? भवसागरात. म्हणून तो हरी अज्ञानाचं हरण, दुःखाचं हरण, त्रिविध तापाचं हरण, देह संबंधाचं हरण, अज्ञानाचं मरण, तो हरी. म्हणून तर हरीकडे जायचं ना. इतकं करता येते, शेजारी करते का, नातेवाईक करते, हरी करते का दुःखाचं हरण, मग ते दुःख वाढवितेत, चौकशी करतेत, आणि पुन्हा जगात कीर्ती करतेत, चांगल्याला बोटावर धरतेत. पण काय का चांगलंच देणं घेणं काय. म्हणून जे नाते ते संताचं असावं, जे प्रेम ते ग्रंथावर असावं, जी भक्ती ती विठ्ठलाच्या चरणी ठेवावी आणि मुक्ती गुरुला मागावी. अंतःकरण स्थिती बदलावी, वृत्ती ईश्वराकडे जावी, स्वरूप स्थिती भोगावी, अज्ञान स्थिती त्यागावी, ब्रह्म भोगात यावं, देह संबंधाला त्यागावं, वृत्तीतून निघावं, अंतःकरण ईश्वरा समर्पित करावं, आत्मरसात रंगावं आणि बंधन टाकावं. एवढंच करावं. कशाला बंधन? बंधन म्हणजे अज्ञान, अज्ञान म्हणजे मी, आणि मी म्हणजे मी देह. चलू दे धिंगाणा तुझा, श्रवणामध्ये धिंगाणाच असतो. त्याला ओळखून भक्ती करा, आम्हाला एवढंच सांगायचंय. भक्ती म्हणजे आमचा प्राण आहे, करू नका असं कधीच म्हणणार नाही. भक्ती ते न म्हणा, करू नका कसं म्हणतो. जाणून भक्ती आणि न जाणता भक्ती. त्याची ओळख झाल्यावर जाणून भक्ती, आणि त्याला दूर केल्यावर भेद भक्ती, आणि त्याला सोडून दिल्यावर कशाची भक्ती. आता पुण्याचे मुंबईचे ते पाठी टाकतात गठोड आणि पळतेत, त्यांना भक्ती होय. ते देवाकडे बघायला बरी कमी नाहीत. प्रेम लोकल हरिओम. त्याची भक्ती, लोंडाच्या लोंड त्याच आहे ना अवस्थेत, तिथं पोटाची भक्ती. पळायचं पळा. म्हणून आपण खूप खुशाल आहेत, मस्त आहेत, काही चिंता नाही आपल्याला. तिथं बायका पण काम करायच्या पर्याय नाही. धाव धाव धावतात बाया, 7ला घर सोडतात, संध्याकाळी घरी येतात. प्रपंच करत नाहीत का, त्याला लेकर बाळ नाहीत का,
चट करतात ते. तिथं घरी बसून मग ते सोपा म्हणतात आता उठ. लय अवघड आहे, पण आपलं छान आहे. चला, आपला पोशिंदा भगवान आहे म्हणून आपलं छान आहे. आपलं पळावं लागेल सातला. आपली कमाई आहे, त्यांची कमाई ती आहे लोकल भागव. चला आता आपण ओव्हर येऊ. अध्याय पहिला आणि ओवी सांगा. 26 नंबर माऊली. 26 चालले का? हो. एकच बोलले का मी? माहिती अशी चाल म्हणले नाही शिकत गेले बाबू. जरा फास्ट घेते आता. का तीर्थे जे त्रिभुवनी, या तीर्थ म्हणजे त्रिभुवनामध्ये तीर्थ जे जे आहेत तेथे ती घडती समुद्रागावणी. जे समुद्राच्या आंघोळ केलं तसं जगाच्या तीर्थाची आंघोळ होती. त्रिभुवना जेवढे तीर्थ आहेत ते समुद्राच्या आंघोळ केली की मिळते. चला, ना तरी अमृत रसा स्वाद नीरस सकळ. अमृत पिलं की सगळे रस मिळतात. ऐका मस्त आहे पुढे दृष्टांत हा. तैसा आता सिद्धांत. तैसा पुढत पुढती तोची मी अभिवन्निला श्री गुरुची अभिलेश मनोरुची पुरवितात. जसं समुद्राची आंघोळ केली की सगळं तीर्थ मिळतात, तसं श्री गुरुला नमन केलं त्यांच्याकडे आलं की सगळं ज्ञान मिळतं. मी कोण कळत. काय छान आहे. एका समुद्राच्या आंघोळीमध्ये सगळं तीर्थ मिळतात. एका गुरुला वंदन केलं, शरण गेलं तर सगळं विश्वातलं धन मिळतं. भक्ती बी, वैराग्य बी, कर्म बी, मोक्ष बी, चट्ट बी. काय रूपक काय म्हणजे रूपक कळावं, दृष्टांताची काय स्थिती कळावी, सिद्धांताकडे येऊन आपल्या चित्त हरीमध्ये रंगावं. कुठंच रंगू नये चित्त, कुठेही त्यानं जाऊ नये, कशाचा संबंध त्यानं करू नये आणि नारायणापासून बाजूला होऊ नये. तर त्या भगवंताला सोडू नये, देहाला मन जोडू नये. दुःख होत नाही आणि सुख संपत नाही, ती आत्मस्थिती. दुःख वाचून काही होत नाही, ती देह स्थिती. करू द्या. पण कळतं कुठं वहिनी की आपण देहस्थितीत आहेत का आत्मस्थितीत आहे का मोह स्थितीत आहेत का द्वेषाच्या स्थितीत आहेत. कुठं काय कळतं? कोणचं पांघरण आहे बुद्धीला, कोणचं आवरण आहे मनाला, कोणता अनुताप आहे अंतःकरणाला. कळतं का किती तापात आहे माझं अंतःकरण, किती तापलंय. एक गुण येतो ते काहीतरी करतो, दुसरा येतो छडून जातो, तिसरा येतो हाकार होतो, पुन्हा पहिला येतो. हे अंतःकरणाला शिवून जातो, अंतःकरण तगमग होत. पण त्या अंतःकरण रामाकडे गेल्यावर गुण शिवत नाही, क्रोध येत नाही, अज्ञान राहत नाही, वासना उठत नाही, भेद उत्पन्न होत नाही, परमात्मा चित्तातून सरकत नाही, ती आत्मस्थिती. राम राम. कधी कोणचा विषय येईल काय अत्यंत हरिकृपा म्हणाव्याला. रोज नवीन पक्वान्न खातो. तुम्हाला काय करायचं? तुम्ही गोड करायचं. मला वजन वाढतंय बहिणी, मी आता उद्या नित्य येत आणि अंतःकरणामध्ये राहून त्याला छेडाछेड करतात नाही का. मग त्या अंतःकरणाचा आणि गुणाचा संबंध होतो, भगवंताचा संबंध कुठं होतो? आणि कुणाला कळतं भगवंताचा अंतःकरण संबंध असावा? अंतःकरणाच्या मागे परमात्मा आणि पुढील जगत आहे. प्रत्येक जगताकडे जावं का आत्मा अंतःकरणाच्या पलीकडे जावं? तिथं परमात्मा आहे, तिथं माझं रूप आहे, ते निजधाम आहे. जगाला सोडावं, मरी पलीकडे जावं. गुण जाऊ देत नाहीत मनाला माग, अविद्या सोडत नाही देहाला. बुद्धी भ्रमातून यायला संत लागतात. मन शुद्ध व्हायला नाम लागतं, मन राम व्हायला ज्ञान लागतं आणि रामाचं अनुसंधान भोगायला अंतःकरण महान लागतं. रामकृष्ण हरिताई. साष्टांग दंडवत माऊली. हेच कळावं. अनुसंधान विधी हाच घेते का जगताचं?
का विषयाचं का क्रोधाचं? मी कुणाचा विचार करते? माझ्या भगवंताचा. माझ्या भगवंताचं सुख आहे, माझ्या भगवंताचं अनुसंधान आहे, त्याचं मला ध्यान आहे, त्याचंच माझं गुणगान आहे, त्याचंच मला प्रेम आहे. आणि तो माझ्यात आहे, मी त्याच्यात आहे. मी देहात नाही, राहू शकत नाही. जड माझं रूप नाही, संबंध मला करायचं नाही, गुणात मला जगायचं नाही, वेदातून निघायचं नाही, बोधाला टाकायचं नाही, वैराग्य संपवायचं नाही आणि हरीच्या रंगातून रंगल्याशिवाय जगायचं नाही. त्याला मला बघायचंय, त्याला मला जाणायचंय, त्याला मला अनुभवायचंय, त्याला मला तद्रूप व्हायचं, त्याच्यापासून मला नाही करायचं. हा जो भान आहे तो मोक्षाचं धन घेऊनच संपतो. मी याचा शब्द पाठ करते का मी हे? आता मी तर नुसतं हे पाठ केले मी तर ग्रंथ मी काढीन झाले. आता तिथे व्हायच बसलो वाचत आम्ही नंदाबाजे. आणि ते कळालं तर हे आपोआप तुम्हाला मी पण लागणार नाही. बायका म्हणतात जग न करतो आम्हाला कळायला जा इथे. असं होऊ शकत नाही माई. त्या बोलल्या 26 आपण घेतलं समुद्राचं आणि आता खाली येऊ तरी सापडत पुढे तोची. मग मी तसंच केलं. काय काय केलं बघा ऐका. मी या अभिवंदेला श्रीगुरूची, मग मी श्रीगुरूला वंदन केलं. जसं सागरात पाणी आंघोळ केली, सगळ्या तीर्थाचं स्नान झालं, मी श्रीगुरूला वंदन केलं. अभिलाष अभिलषित मनोरुची पूर्वितात. जे बी अभिलाषा करा, संसार असो, परमार्थ असो, दुःख असो, काय भेद असो, त्याला जे जे मागाल ते देते. अभिलाषा पूर्वीची. कळतं का इतकं थांबतो का आपण माऊली मध्ये? मिळतं का पारायणामध्ये? अभिलाषा अरे अभिलाषित मनोरुची पूर्वितात. मनोरुची म्हणजे मनाला जे पाहिजे, अभिलाषा म्हणजे इच्छा, तो पुरवितो. मग काय पण मागा, न संसार न परमार्थ, काही बोला देतो. खन 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 खन. लिहून घ्या बॉन्डवर. इकडे या. कुठं कम पडतं मला सांगा. कळतच नाही आपल्याला. आपण कमी पडतो. चला पूर्वीता तो. आता आपली झाली 27. पुढे घेणार मी पंचकरण काढायला. झाले मग आता सध्याची कंडिशन लई बिघडली. दोन्ही आवडायला. आता अवधारा कथा गहन. इथून कथेचं म्हणजे जे सांगायले तर आपण ऐकायला, गुरु बोलायले आपण ऐकायला. जसं आई सांगते मुलीला की तुझं आता लग्न होणार आहे. आता आधी का म्हणले नाही? अवस्था नव्हती म्हणून. आताचा अर्थ आहे आता तू तुझ्या घरी जाणार आहेस. बर नीट वाग म्हणते का माय? हा सगळं नीट कर म्हणते घरातल्याला. पहिली पाय म्हणते नीट वाग, आताची म्हणते घराला नीट कर. निर्मा टाकून धुवून टाक, मशीन बी लागत नाही तुला. वर्ष निर्मा टाकला, पाणी टाकलं, सासू पडती. किती अवघड आहे सध्याच. आता आता अवधारा कथ गहन. ऐका आता कथा ऐका. काय काय ऐकायचं? जे सकळ कथा जन्मस्थान ही अभिनव उद्यान विवेक तरुचे. जन्मस्थान महाभारत. सगळ्या कथून त्याच्या पोटातून आल्या. ती कथा तुम्हाला सांगतो. हे कुठले मग कुठे गीता कुठून आली? महाभारतातूनच ना. तेच मूळ आहे. नाही भगवंत तिथं आले ना अवतार घेऊन. अर्जुनाला बोलले ना श्लोक सांगून. बोलले की नाही? त्यांच्या वाणीला गीता नाव आलं. त्यांच्या श्रद्धेवर ठेवणाऱ्या भक्ताला प्रेम नाव आलं. आणि त्यांच्या ओळखणाऱ्याला, कृष्णाला ओळखणाऱ्याला ज्ञानी भक्त नाव आलं. टप्पे टप्पे कळून घ्या. एका बेसनची भाजी होती, लाडू बी होतो. बेसन घातली भाजी, बेसन लाडू आणि बेसन धपाट कमट्याच. मग सगळी मध्ये बेसन आहे की नाही? मग तो कुठं आहे? कर्म त्याच्यासाठी करतो. उपासना त्याचीच होती आणि ओळख त्याचीच होती. ते गेला का कुठून? कुठं कळत? पण कर्माचा करता होतो. कर्म केले की करता.
भक्ती गेली की अहंकार, आणि ज्ञान झालं की सगळं गिरी घाण, काहीच नसते. आता ऐका, जे सकळ कथा जन्मस्थान, ज्या ज्या कथा आहेत ना, आता कथा का म्हणले बरी, वेद का म्हणले नाही? कथा का, कथा म्हणजे भगवंतानं केलेल्या नाना लीला. त्याचा जन्म कुठं नाही? महाभारतात नाही. मग की अभिनव उद्यान विवेक तरुचे, बगीचा आहे. उद्यान म्हणजे बगीचा आहे, आणि तिथं तरुण म्हणजे विवेक आहेत, झाड. त्या बगीचेमध्ये झाड काय? विवेक रूपाने. आता खाली या ना, तरी सर्व सुखाचे आधी, जे सुखाचं जे मूळ आहे का, आधी म्हणजे मूळ, जे प्रमेय महानिधी, ज्या सुखाचं मूळ अगोदर आहे, त्या मुळाकडे जायला प्रमेय सिद्धांताचा साठा म्हणजे ज्ञानेश्वरी आहे. त्या सिद्धांताकडे गेलं तर अज्ञान संपत, आणि प्रमेयाच्या मांडणीनं मी कोण कळत. हा सिद्धांताचा साठा, प्रमेयाचा साठा या ओवीमध्ये भाव भंडारा भरलाय, आणि त्या भंडार सिद्धांतानं बुद्धीला मूळ स्वरूपाकडे जाता येतं. मूळ म्हणजे परमात्मा आहे, आणि दिसणं म्हणजे जगत आहे. अस्तित्व म्हणजे परमात्मा, आणि नास्तित्व म्हणजे जगत आहे. मग त्या मूळ भगवंताकडे जायला ज्ञानेश्वरी कथा चिंतन घ्या. काय सुंदर रे बाबा, ताट आयत गिळायला भेटायला हरू सारखं, चिंतन करा, झोपी जा. आता वाटायला देवा तू काहीतरी कर, आता ताट मोक्षाची वाट, दुसरं नगच आहे काय? कटकट कचकच. मेथी आणा भिजा, त्या दिवशी मेथी आणली मध्ये असला पसारा आणत जाऊ नका, कचरा लय वेळ लागतो निसायला. मी म्हणलं मी निसते, नग म्हणले ते पाऊस पडायला भाज्या नगत असल्या. मी आणलं खंडीवर, आणि वेळ लागतो. तुमचं कर्म म्हणजे मेथी, नासकी कोणती, पिवळी कोणती, चिखल कुठं काढत बसा. आणि कद्दू म्हणजे आमचं कटकट कटकट पटपट पटपट. तिला टाकलं, हिंडली बाया बाहेर आली, टीव्ही पशी बघायली उभा टाकून, माझी ती टीव्ही समोर येते की नाही. म्यूट पहा. चला ना, तरी सर्व सुखाचे आधी प्रमेय महानिधी. न प्रमेय तुम्हाला सांगितलं, सगळ्या सिद्धांताचा साठा येत आहे. नाना नवरस सुराब्धी परिपूर्ण आहे. बघा, हे ज्ञानेश्वरी म्हणजे सगळ्या रसाचा साठा आहे. कोणता रस घ्या ते परिपूर्ण तिथं. म्हणून हे ऐका, हे उभी घ्या, आणि मुक्त व्हा, असं माऊली ज्ञानोबा बोलतात. परिपूर्ण आहे की परमधाम प्रगट. अरे बापरे, परमधाम प्रगट. जो परमात्मा अप्रगट अव्यक्त झाकलेला आहे, आवरणाच्या खाली दबलेला आहे, तो ज्ञानी भक्ताला तो सहज लाभलेला आहे. काय शब्द तयार होतात, किती उकल करता तुम्ही. हरिओम. भाऊ व्यासपीठ गुरुजींचे वेदांत केसरी, ते आपल्याला काय येते. परमधाम प्रगट. परम कोण आहे? परमात्मा. धाम काय? त्याची स्थिती. धाम म्हणजे काय? तुम्ही जाता हे धाम ते धाम, ते जगातला, पण जगताचा बाध झाल्यानंतर तो नित्य आणि सत्य, तो परमधाम परमात्मा आहे. तो प्रगट होतो ह्या ज्ञानेश्वरीनं, तो कळतो ह्या ओवीनं, तो मिळतो तो संतानं, त्याचा अनुभव तो मोक्षानं, त्याची प्रतीती ओवीच्या श्रवणानं. तुम्हाला सांगू का, ज्ञानेश्वरी का वेळ दिला गेली तिला कळायला. आता आपल्याकडे किती बाळ आली, किती प्रेम आहे आपल्यावर, ती द्यायली पट 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 पट. अरे एखादं आपल्या घरात काम करणार शिवायचं लग्न लागू, चला गुरु महाराज आले, लग्न बी झालं. अरे देवा, साष्टांग दंडवत माऊली.